अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी रुपाली कोडी। पाहूया काही ठळक वृत्त। हिंगणे बुद्रुक गावातील भिल्ल समाज बांधव गेल्या 2 वर्षापासून घरकुल योजनेपासून वंचित आहे। मंजूर असलेल्या 36 घरकुलांसाठी येथील ग्रामपंचायतीने जागेसाठी ठराव पारित केला आहे, तरी सुद्धा येथील भिल्ल समाज बांधवांना जागा अथवा घरकुल सुद्धा मिळालेले नाही। हिंगणे बुद्रुक गावातील बेगर भिल्ल समाज बांधवांना लवकरात घरकुल बांधून मिळावे अशी मागणी होत आहे। तर आज आपण जामनेर शहरातील पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी भिल्ल समाजाचे संपूर्ण लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासाठी घरकुलाची 36 घरकुलांची यादी आलेली होती, परंतु ग्रामपंचायतने त्यांना सांगितलं की या जागेवर ही जागा तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यानंतर त्यांनी या जागेवर त्यांच्यासाठी 300 स्क्वेअर फूट जागा ही दिलेली होती घरकुलांसाठी, परंतु त्यासाठी फक्त 36 घरकुले आलेले होते। 36 घरकुलाची यादी आलेली होती। 1.5 ते 2 वर्षापासून त्यांच्यासाठी ही 36 घरकुलांची यादी आलेली आहे आणि त्या यादीमध्ये फक्त 7 ते 8 घरकुले त्यांना बांधून मिळाले आहेत आणि अजूनपर्यंत बाकीच्या घरकुले हे स्थगितीसाठी पडलेले आहेत आणि ग्रामपंचायत आणि पंचायत समिती त्यांच्या या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे। या नागरिकांचे म्हणणे आहे, तर याबद्दलची अधिक माहिती आपण नागरिकांकडून जाणून घेऊया। ग्रामपंचायतने ठराव घेतल्यानंतर त्यांनी असा ठराव घेतला की आम्ही प्रत्येक घरकुला ज्यांना जागा देऊ आणि 300 स्क्वेअर फूट जागा यांना मोजून देऊ आणि तलाठ्याला बोलवून 300 स्क्वेअर फूटचे उतारे यांच्या प्रत्येकाच्या नावे करून देऊ आणि त्या जागेवर यांचे घरकुल पूर्ण काम करून देऊ आणि या कामाला गती लावू। पण त्या 300 स्क्वेअर फूट जागाही नाही मिळाली आणि घरकुला 1.5-2 वर्षापासून स्थगित पडलेले। तर या गोरगरिबांच्या कामाला गती लागली तर लागली नाही, याच्यावर काही अंमलबजावणी केली नाही। या गोरगरिबावर भिल्ल समाजावर अन्याय, शासनाचा अन्याय होत आहे, पंचायत समितीचा अन्याय होत आहे, ग्रामपंचायतीचा अन्याय होते। तर या लोकांना न्याय मिळावा ही शासनाची आमची कडकडीची नम्र विनंती आहे। पण या लोकांना न्याय मिळत नाही, याच्यावर सरासर शासन अन्याय करत आहे, पंचायत समिती अन्याय करते, ग्रामपंचायत अन्याय करते। मग यांच्यासाठी कोण लढेल, कोण उभा राहील हा प्रश्न उभा राहील। यांच्यासाठी काय करायचं, काय कुठं धावायचं, कोणाशी बोलायचं, कोणाशी लढायचं काही कळत नाही आम्हाला। बांधे आता संडास बांधलेले 8 महिने झाले। आता हे भाऊसाहेबांनी म्हणताय की बा तुमचं प्रकरण आम्ही टाकू ते आज लोक टाकू करून सर तर आज लोक बी ना आमचं काम केलं नाही आणि आता आम्ही इकडे त्या जागेत राहून सर ते म्हणताय आता तुमचं घरकुल तिकडे बांधू बा। मग आता आम्ही इकडे जागा आहे आमच्यापाशी, आता सगळ्याले 900 मोजून दिले। मग आता सगळ्याले 900 मोजून दिले तर आम्हाला ते 900 बी मोजून देतानी आणि आमचं घराचं काम बी करतानी। डबल कोणाचे घरकुल येऊन गेले त्यांना डबल देत आहे। आम्हाला पण जागा नाही आहे। 2 वर्षापासून आले आमचे घरकुल आलेले आणि राहिले जागा नाही। ते म्हणता जागा नाही कुठून द्या तुम्हाला घरकुल आणि आम्ही म्हणता आम्हाला जागा द्या बा तुम्ही। बाहेर गावाचे लोकांना त्यांना जागा दिली। मी गेले 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होती, पण आम्हाला रेशन कार्ड सुद्धा नाही दिले आणि घरकुल पण नाही आणि 3600 रुपये भरा सांगताय। जागेत बरं ते 3600 रुपये आमच्या गावाला कामधंदे नाही आहे आणि 7-8 वर्षापासून घरकुल आले पण ते देता नाही घरकुल, जागा सुद्धा देता नाही मोजून। कामं नाही आमच्या गावाला, धरण आहे आजूबाजूला, सगळी शेती बुडून राहिले। तेथील गावकऱ्यांनी आपल्याला कशा पद्धतीने त्यांच्या समस्या सांगितल्या आहेत। त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आमच्या या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे आणि महिलांनी सुद्धा सांगितलं की ते आम्हाला राहायला सुद्धा जागा देत नाही आणि घरकुल सुद्धा ते आम्हाला देत नाही आहे। आणि एका मावशीने आपल्याला सांगितलं की ते आम्हाला घरकुलाच येतील, परंतु तुम्हाला 3600 रुपये तुम्ही परत भरावे, नाही तर तुमचे घरकुल हे परत गेले। अशा पद्धतीची माहिती आपल्याला तेथील ग्रामस्थांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सचिन माळीसह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। GD महाजन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या बेरोजगार युवकांच्या मेळाव्याला युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। महाविद्यालयामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या विद्यमाने आज परिसर मुलाखती घेण्यात येऊन योग्य उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात आली। बेरोजगार युवकांना नोकऱ्या मिळाल्याने महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाकडून राबविण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटक भूषणजी सर एक मिनिट।
झालं असं मी जाहीर करतो. आणि हा गव्हर्नमेंटतर्फे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि माझी तब्येत मध्ये मी येणार नव्हतो कार्यक्रमाला, पण तुम्ही उद्घाटन करा आणि घरी परत जा म्हणून मी आलो आहे. कारण माझ्याकडून बोलणंही जात नाही, विशेषतः तब्येत मध्ये नसल्यामुळे मला येथे प्राचार्यांनी बोलवलं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केलं. याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि आपण सर्व हे जे कंपनीचे लोक आलेले आहेत सर्व हे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्ही त्याचा चांगल्यापैकी उपयोग करून आपल्या भावी जीवनात त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असे मी विनंती करून माझं भाषण संपतो. धन्यवाद अण्णासाहेब. सर्व नेरी, जामनेर, फत्तेपूर, मालदाबाडी, शेंदुर्णी, बोदवड येथून जवळपास 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या 350 विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आमच्या महाविद्यालयामध्ये 2 दिवसाचं एक वर्कशॉप घेतलं गेलं, ज्याचं नाव होतं ग्लोबल बिझनेस फाउंडेशन स्किल. त्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना ह्या इंटरव्ह्यू करता कशी तयारी करायची, पर्सनॅलिटी मॅनेजमेंट, सॉफ्ट स्किल, इंटरव्ह्यू स्किल, रिझ्यूम डिटर्मिनेशन, रिझ्यूम रायटिंग या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग त्यांना या 2 दिवसात देण्यात आलं होतं. आणि या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्ततेने इंटरॅक्टिव्हपणे भाग घेऊन आपला सहभाग नोंदवलाय. त्यांना प्रमाणपत्र सुद्धा त्याकरता देण्यात आली आहे. याशिवाय या गेल्या 15 दिवसामध्ये ह्या रोजगार मेळाव्यासाठी आम्ही जे काही पब्लिसिटी केली त्याच्यामध्ये वर्तमानपत्र असतील, मीडिया असेल, पत्रकार बंधू असतील आणि आमचे विद्यार्थी मित्र, अल्मनाय, आमचे माजी विद्यार्थी मेळावा संघटना या सगळ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं की या गेल्या 15 दिवसामध्ये माझ्या मोबाईलमध्ये मला बाहेरच्या विद्यार्थ्यांचा संपर्क केलेला आहे. त्यांची संख्या जवळपास 150च्या आसपास संख्या आहे. आणि हे सगळे विद्यार्थी येण्यासाठी इच्छुक आहेत. काल रात्री 10 वाजता मला दोंडाईच्या अंबळनेर कॉलेज, प्रताप अंबळनेर कॉलेजच्या त्या विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला. इतक्या लांब लांब विद्यार्थी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे. मी खरोखर आणि आयसेक्ट आणि NSTCच्या वतीनं त्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर सर आणि आदरणीय भालेरावजी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि विविध ज्या 10-12 कंपनीज, नामवंत कंपनीज या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहे. मित्रांनो, महाविद्यालयाचं एक पर्व असतं, एक शिक्षणाची जी मर्यादा किंवा BCom, BA, BSc किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शेवटच्या वर्षात असताना प्रत्येकाच्या मनात असतं की यानंतर पुढे काय, ही चौकट ओलांडल्यानंतर काय करायचं. मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येनं दरवर्षी आपल्या भाषेत बोलायचं तर बेरोजगारांचे लोटे बाहेर पडतात. अनेक जण त्याच्यात गरजू असतात. अनेक म्हणण्यापेक्षा बहुतेक जण असतात की ज्यांना एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर उद्याचं काय म्हणून चिंता परिवाराला असते. आपको ऐसा लगता है कि नहीं यार मेरा दिमाग में कोई नहीं है, कुछ भी नहीं है, तो उस कंडीशंस में आप क्या करोगे? मीन्स जॉब छोड़ के आ जाओगे या कैसे? हमारा पहले से बॉम्बे में कोई नहीं था, लेकिन हमने 1 साल निकाला है. कहाँ पे निकाला है? हमने जाने में 1 साल निकाला है. जाने से हम मालूम किसके लिए? क्या आप लोग का पर्पस क्या था? कोई निकाले मिलके बॉम्बे में क्यों गए थे आप? सेटल होने के लिए? सेटल होने हमने काय करत का अप्रेंटिस के लिए मस्त एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं. गेलते मस्त वाटतंय, भारी वाटतंय. फर्स्ट राऊंडला सिलेक्ट झाले, आता सेकंड राऊंडला काय होतंय होप्स तर खूप आहेत, पण बघू आता काय होतंय. कॉन्फिडेंट एंड हैप्पी. बहुत अच्छा एक्सपीरियंस था. सिर्फ देखते अभी सेकंड राउंड में क्या होता है. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आता सेकंड राऊंडमध्ये काय आणि होप्स तर खूप आहे की सिलेक्ट होईल सेकंड राऊंडमध्ये पण काय झालं
पदवीधरे आलेले आहेत, विद्यार्थी व विद्यार्थिनी किती मोठ्या प्रमाणात इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे HR सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा इंटरव्ह्यू हा घेत आहेत। कॅमेरागर कावेरी कोळीसह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज सामने। पिंपळगाव गोला इथे टाकटी दरम्यान सिंदखेडा बसने ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची सकाळी घटना घडली। झालेल्या अपघातात सुदैवाने बसमधील 22 प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत, तर बसच्या पुढील भागाचा मात्र चुरडा झालेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।